नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी चॅप्टर नंबर 14 बँक अँड सिंपल इंटरेस्ट यामधील प्रॅक्टिस सेट 35 पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 35 मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं आहे। बघा, आता या ठिकाणी जे पहिलं उदाहरण दिलेलं आहे, या पहिल्या उदाहरणामध्ये ॲट द रेट ऑफ 10 PCPA, आता या ठिकाणी हा जो PCPA आहे याचाच अर्थ होतो पर सेंट पर ॲनम, म्हणजे हा जो रेट लावलेला आहे हा एका वर्षाचा पर्सेंट रेट लावलेला आहे। व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹6,000, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका वर्षासाठीचा ₹6,000 वरचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी 1 इयर हा टाइम पिरियड आहे आणि ₹6,000 जे आहे ही प्रिन्सिपल अमाउंट आहे। या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे। बघा, आता सुरुवातीला जे दिलेलं आहे ते आपण या प्रकारे लिहून घेणार आहोत। सुरुवातीला दिलेलं आहे प्रिन्सिपल अमाउंट, म्हणून लिहिणार प्रिन्सिपल नेहमी पी या अक्षराने डिनोट केला तर प्रिन्सिपल दिलेला आहे ₹6,000। नंतर टाइम दिलेला आहे, टाइम टी इक्वल टू 1 इयर, आणि रेट दिलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट इक्वल टू 10%। आता या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे। इंटरेस्ट इक्वल टू क्वेश्चन मार्क। आता या ठिकाणी आपण एका सूत्राचा वापर करून इंटरेस्ट फाइंड आउट करणार आहोत, म्हणून या प्रकारे लिहिणार इंटरेस्ट बरोबर P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100। या प्रकारे या सूत्राचा आपण वापर करणार आहोत। इक्वल टू प्रिन्सिपल अमाउंट दिलेली आहे आपल्याला 6,000 मल्टिप्लाय बाय रेट दिलेला आहे 10%, म्हणून या ठिकाणी 10 मल्टिप्लाय बाय टी म्हणजेच टाइम पिरियड दिलेला आहे 1 इयर अपॉन 100। बघा, या प्रकारे सर्व व्हॅल्यू आपण व्यवस्थित लिहून घेतलेले आहे। आता या ठिकाणी 2020 कॅन्सल झाले, काय मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 60 मल्टिप्लाय बाय जर 10 केलं तर आन्सर मिळाला आपल्याला ₹600। 600 मल्टिप्लाय बाय जर 1 केलं तर आपल्याला 600 मिळालं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे इंटरेस्ट इक्वल टू ₹600। म्हणजे या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये 10 PCPA ने 1 इयर साठी 6,000 प्रिन्सिपलवर किती इंटरेस्ट लागेल तर ₹600 इंटरेस्ट लागेल। अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे। दुसरं उदाहरण आहे महेश डिपॉझिटेड ₹8,650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of the year in all? बघा, आता या ठिकाणी सुद्धा या उदाहरणामध्ये डिपॉझिट केलेले आहे महेशने ₹8,650 बँकेमध्ये। किती रेटने डिपॉझिट केले तर 6% पर ॲनमने केलेले आहे, म्हणजे या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 6%। नंतर त्याला एका वर्षानंतर किती पैसे परत मिळतील हे आपल्याला शोधून काढायचे आहे। बघा, आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागणार आहे आणि त्यानंतर एका वर्षाअखेर त्याला किती पैसे मिळतील ते सुद्धा आपल्याला शोधावं लागणार आहे। सुरुवातीला जे दिलेलं आहे ते आपण लिहिणार आहोत, प्रिन्सिपल दिलेलं आहे म्हणून लिहिणार प्रिन्सिपल इक्वल टू ₹8,650। रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट R इक्वल टू 6%। टाइम दिलेला आहे या ठिकाणी टाइम T इक्वल टू ॲट द एंड ऑफ द इयर, म्हणजे एका वर्षासाठी, म्हणजे या ठिकाणी टाइम दिलेला आहे आपल्याला 1 इयर। देअरफॉर इंटरेस्ट इक्वल टू इंटरेस्ट या फॉर्म्युला वापरून आपल्याला सुरुवातीला इंटरेस्ट शोधून काढावा लागेल। देअरफॉर इंटरेस्ट इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100। या सूत्राचा वापर करून सुरुवातीला आपण इंटरेस्ट किती मिळाला तो शोधणार आहोत।
इक्वल टू प्रिन्सिपल दिलेलं आहे 8650 मल्टिप्लाय बाय रेट दिलेला आहे आपल्याला 6 मल्टिप्लाय बाय टाइम दिलेला आहे आपल्याला 1 इयर अपॉन 100. या ठिकाणी बघा सूत्र लिहिलेलं आहे, सूत्रामध्ये सर्व किमती लिहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी 1010 कॅन्सल झालेला आहे. आता या ठिकाणी आहे 6, या ठिकाणी आहे 10. 2च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत म्हणून 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता या ठिकाणी 865 नंबर आहे, खाली 5 नंबर आहे. आता 865 ला आपण 5 ने डिव्हाइड करणार आहोत. बघा या प्रकारे 5 1 जा 5, 5 1 जा 5, 8 - 5 केले शिल्लक राहिले 3, त्यावर नंबर घेतला 6, नंबर बनला 36. आता 5 ने डिव्हाइड करतो आहे 5 7 जा 35, राहिला नंबर 1, त्यावर घेतला नंबर 5, नंबर बनला 15, 5 3 जा 15 इक्वल टू आता 173 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 1 एवढं वरती शिल्लक राहिलेलं आहे म्हणून लिहिणार 173 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू दोन्ही नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय मिळणार बघा 3 3 जा 9, 3 7 जा 21 कॅरी 2, 3 1 जा 3, 3 + 2 5, 519 रुपीज एवढा आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला वर्षाअखेर त्याला किती रुपीज मिळणार हे आपल्याला शोधून काढायचं आहे. देअरफॉर टोटल अमाउंट आपल्याला टोटल अमाउंट या ठिकाणी शोधायची आहे. त्याचं सूत्र लिहिणार आपण टोटल अमाउंट बरोबर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. या सूत्राचा वापर करून आपण टोटल अमाउंट शोधणार आहोत. प्रिन्सिपल दिलेली आहे 8650 प्लस इंटरेस्ट मिळाला आपल्याला 519. दोन्ही नंबरचे आपण करणार ऍडिशन इक्वल टू 0 + 9 9, 5 + 1 6, 6 + 5 11, 1 कॅरी 1, 8 + 1 9 म्हणजे 9169 रुपीज एवढी अमाउंट त्याला टोटल मिळणार. म्हणजे एका वर्षाच्या अखेरीस त्याला 9169 एवढे रुपीज मिळणार. पुढचं उदाहरण आहे अहमद चाचा borrowed ₹25,000 at 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of the year? बघा आता या ठिकाणी अहमद चाचाने 25,000 रुपीज बँकेकडनं घेतलेले आहे. किती रेटने तर 12% ने एका वर्षासाठी घेतलेले आहेत. आता या ठिकाणी विचारलेलं आहे व्हॉट अमाऊंट विल ही हॅव टू रिटर्न टू द बँक म्हणजे त्याला एका वर्षाअखेरीस बँकेला त्याला किती पैसे परत करावे लागतील हे आपल्याला शोधून काढायचे आहे. म्हणजे बघा या ठिकाणी अहमद चाचाने 25,000 रुपीज बँकेकडनं घेतले. किती रेटने तर 12% पर ॲनमने. किती वर्षासाठी तर एका वर्षासाठी. म्हणजे सुरुवातीला आपल्याला किती इंटरेस्ट लागला ते शोधावं लागणार आहे. म्हणून या प्रकारे आपण सर्व इन्फॉर्मेशन लिहून घेणार आहोत. देअरफॉर प्रिन्सिपल इक्वल टू 25,000 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आर इक्वल टू 12%. टाइम दिलेला आहे एका वर्षासाठी. टाइम इक्वल टू 1 इयर. ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सुरुवातीला आपल्याला इंटरेस्ट शोधावा लागणार आहे. इंटरेस्ट इक्वल टू क्वेश्चन मार्क. देअरफॉर आपण सूत्राचा वापर करून शोधणार आहोत. देअरफॉर इंटरेस्ट इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100 या सूत्राचा आपण वापर करणार आहोत. प्रिन्सिपल किती आहे 25,000 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 12. टाइम दिलेला आहे 1 इयर अपॉन 100. आता या ठिकाणी 2020 कॅन्सल झाले. वरती शिल्लक राहिलं 250 मल्टिप्लाय बाय 12. दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला इंटरेस्ट किती लागला ते मिळणार आहे. 12 0 जा 0,
12 5 जा 60, 0 कॅरी 6, 12 2 जा 24, 24 प्लस 6 केलं तर 30. म्हणजे 3000 रुपीज एवढा लागला इंटरेस्ट. इंटरेस्ट मिळाला आपल्याला 3000 रुपीज. आता त्याला बँकेला एका वर्षाअखेरीस किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अमाउंट शोधायची आहे. देअरफॉर अमाउंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. या ठिकाणी पी म्हणजे प्रिन्सिपल आणि आय म्हणजे इंटरेस्ट. इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे तर ती आहे 25,000 प्लस इंटरेस्ट मिळाला आपल्याला 3000 रुपीज. दोन्ही संख्यांची ऍडिशन केली तर 28,000 रुपीज एवढी अमाउंट त्याला एका वर्षाअखेरीस बँकेला द्यावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अमाउंट मिळालेली आहे 28,000 रुपीज. पुढचं उदाहरण आहे किसनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. He borrowed 35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर किसनरावला एका शेतामध्ये एक छोटासा पॉन्ड बनवायचा होता. त्याच्यासाठी त्याने काय केलं, बँकेकडनं 35,250 रुपीज एवढी अमाउंट बँकेकडनं घेतली. किती पर्सेंटने घेतली, त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट होता 6%. आता त्याने ही अमाउंट एका वर्षासाठी घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. एका वर्षाच्या अखेरीस त्याला बँकेला किती इंटरेस्ट द्यावा लागेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. म्हणून या प्रकारे ना देअरफॉर प्रिन्सिपल पी इक्वल टू 35,250 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे म्हणून लिहिणार रेट ऑफ इंटरेस्ट आर इक्वल टू 6%. टाइम दिलेला आहे, टाइम टी इक्वल टू 1 इयर. आपल्याला शोधायचं आहे इंटरेस्ट इक्वल टू क्वेश्चन मार्क. या ठिकाणी सुद्धा आपण सूत्राचा वापर करणार आहोत. देअरफॉर इंटरेस्ट इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100 इक्वल टू प्रिन्सिपल अमाउंट आहे 35,250 मल्टीप्लाय बाय रेट दिलेला आहे 6, टाइम दिलेला आहे 1 अपॉन 100. या ठिकाणी 1010 कॅन्सल झाला. बघा आता या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 10 आहे. 2च्या टेबलमध्ये 6 येतो आणि 10 सुद्धा येतो. म्हणून 2 ने डिवाइड करणार. 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता 35 आणि 3525 ला आपण या 5 ने डिवाइड करणार आहोत. 5 1 जा 5, 5 7 जा 35, 5 0 जा 0 आणि 5 5 जा 25. आता या ठिकाणी उरलं 705 मल्टीप्लाय बाय 3. दोन्ही संख्यांचा आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन. 3 5 जा 15, 5 कॅरी 1, 3 0 जा 0, 0 प्लस 1 1 आणि 3 7 जा 21. म्हणजे 2115 रुपीज एवढा इंटरेस्ट त्याला एका वर्षाच्या अखेरीस बँकेला जमा करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी 2115 रुपीज एवढा मिळाला इंटरेस्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. तर आपण आन्सर लिहू शकतो ही हॅव टू पे रुपीज 2115 ॲट द एंड ऑफ द इयर. अशा प्रकारे हे चौथं उदाहरण सुद्धा आपण सोडवून घेतलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 35 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.